गुड मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर विराज ब्लॉग्सवर. तर आता सकाळचे वाजले 6:30. लेट काही लोकांनी लेट केलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे थोडं तर फार लेट चालतात. आता बाईक राईडला सगळे ग्रुपनं चाललो आम्ही तिघं. आता 2 लोक आहेत ते कमीने 2 लोग हम लोग को कल्टी दिया है 2 लोग ने, देव और निखिल ने. त्यांचा फोटो प्रिंट करायचा. फोटो आम्ही तिथं प्रिंट करू. तुम्ही टायटल बघून समजलं असेल. आम्ही आता फर्स्ट टाइम आमच्या ग्रुपची बाईक राईडने चाललो आहे. नवीन वर्ष 2026 आणि 2026च्या नवीन वर्षात आम्ही चाललो आहे महडचा गणपती आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे म्हणजेच रायगडावर. भरपूर मजा येणार आहे. तिघही आम्ही कधी गेलो नाही रायगडावर, तर फर्स्ट टाईम आमचं. मस्त दर्शन घेऊ आणि मग तिथून प्रवास सुरू करू. पण आता सध्या आम्ही कोल्ड स्टार्टला लावलेत तिघांच्या गाड्या. कोल्ड स्टार्ट करूया, कोकोनट सेरेमनी करूया. काय असू कोकोनट सेरेमनी करूया थोडा पुढे जाऊन गाडी लावून आणि मग कंटिन्यू करूया. ठीक आहे. आडवा काढतात का? तुम्ही आता बघू शकता. आता आम्ही एक शुभ पद्धतीने आमच्या राईडची सुरुवात करत आहोत. श्रीफळ फोडून नाही लग रहा है. केसांचा हालत बघा. आता फायनली आम्ही पोचलोय. कुठं पोचलोय? वरद विनायक महडला. वरद विनायक महडला पोचलोय फायनली. एकदम लवकर पोचलोय असं बोलू शकतो. एकदम रोड पण स्मूथ आणि खाली होता. काय फक्त एक भूषण बरोबर आम्हाला कीपअप करायचं होतं थोडं थोडं. हा पण मजा येते राईड करायला. मजा येते. लिटरली वेदर एवढा हात आहेत ना आमचे असे झालेले एकदम. दिवस मी पण थंडी पण जास्ती नाहीये. भाई तुम्ही जे आलेले ना देव आणि निखिल, तुम्हाला नाही समजू शकत तुम्ही की काय मजा आली आम्हाला बाईक राईड करायला. काय अजून तर बाईक राईड बाकी आहे. हा आणि आम्हाला जे फ्लाय बाय करत होतं ना भाई, नाही समजू शकत तुम्हाला. आम्ही जिथपर्यंत तुम्ही रोडवर ना उतरणार नाही समजू शकत. अजूनपर्यंत तरी कसं वाटतं भूषण आणि एकदम मस्त. मी तर आता चालू केलंय थोडं राईड्स करणं. भूषणचं तर पहिलाच राईड आहे बाईक राईड एवढ्या लांब पर्यंत. अजूनपर्यंत कसं वाटतंय? मस्त मॉर्निंग राईड आहे. मस्त वाटतं. त्याच्या आधी मी अलिबागला गेलेलो. पण असं बाईक राईड सिंगल पर्सन तू आज पहिलाच असशील ना असा आहे ना. आणि तसं बघायला गेलं तर लय मजा येते रे इथून. आता गणपतीच्या मंदिरात भरपूर लाईन वाटते. आता मी काय करायचं? आता बाहेरून दर्शन करू आणि पुढे जाऊया, कारण आपल्याला अजून 100 किलोमीटर जायचंय. चला. आणि आपलं किती झालं आता? सो फार सो गुड आहे. किती झालंय? हात असे वगैरे थंड मस्त वाटतं. आता झालं 52. अजून 100. 198. लेट्स सी कसं काय दर्शन वगैरे करतोय. हालत बघ कशी झाली. सेम ट्वाइस. बघा आता एवढी गर्दी भरपूर आहे. हे बघा किती गर्दी. ते गर्दी बघ. काय लाईनीत थांबलो तर तास पाऊण तास जाईल आपला. जायचंय आपल्याला. त्यामुळे तेच. येता येता रात्र व्हायची तर परत लाकडा व्हायचा. तर पुन्हा कधीतरी बाप्पाचं जोडलंय बाप्पांना. आता बाप्पाचा आशीर्वाद घेऊन लोकल बाप्पांचं दर्शन आता आम्ही मुख दर्शन लांबूनच घेतोय बाहेरून. काय करणार, कारण की लाईन एवढी आहे ना की ऑलमोस्ट आम्हाला इथंच 1.5-2 तास लागतील. 1 तास लागेल. तर आम्ही इथून पुढे पण आम्हाला जायचं आहे. तर आम्ही इथूनच मुखदर्शन घेतो. पुन्हा आम्ही येऊ. मुखदर्शन आता सध्या घेतलंय. पुन्हा आपण मी तर 2 तारखेला आलेलो. मस्त दर्शन झालं माझं. तर पुन्हा आम्ही येऊ दर्शनाला. कारण की आता कसं आहे भरपूर सॅटर्डे संडेमध्ये भरपूर लोक आलेत, तर दर्शन पण प्रॉपर नाही होणार. पण मग आम्ही लांबून हात जोडतोय बाप्पाला
आणि पुढं आमचा प्रवास सुरू करतो. आणि पापाला आम्ही एक आता सांगू इच्छितो, हा, बोल. नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा बाईक राईडला येणार सगळे 650 वर असून दे. चांगल्या बाईक आणि 400+ cc असणार आहे. प्रॉपर कारण तयारी की करून येणार आम्ही. एक दिवशी आम्हाला तो आता फील व्हायला लागलाय बाई पाहिजे काय. आशूने तर घेतली आशूने तर घेतलंय रॉकेट 650चा. आता आम्ही दोघे बाकी आहे. बाय बाय खतरनाक. चला मित्रांनो, बल्लाळेश्वर मंदिराकडे आता पोचलोय आम्ही. सेकंड गणपती मंदिर. एक केला महडचा गणपती आणि आता गेलं बल्लाळेश्वरला. आता आम्ही पोचलोय. हे आशू थांब, चप्पल ठेवायचे का? पोचलो आपण ऑलमोस्ट. अरे माग बघ 7:30ला निघालेलो ना. हा 9:30 झाले. तरी चांगला पेस ठेवलाय. हा चांगला पेस ठेवलाय. 95 किलोमीटर कव्हर केला अजून 2 तासामध्ये. हा तासभरात 60 कव्हर करूया. ए, मस्त आता आमचं दुसरं. आम्हाला भूषण पेपर हा पण मस्त प्लेन ठेवलं. भूषण पण चांगला चालवतो गाडी. चालेल. हा बस हे शूट ठेव. आम्ही आता घेतोय ठेव. मेन तर तेच आहे. चला एक फोटो काढ त्यांचा. बस होऊन झाले. आम्ही घेतले दोन. सहलच्या अगोदर आपण काय गेली आहे पूर्ण काय शो. ते कसं दर्शन झाला? मस्त दर्शन झालं. हा दर्शन लय मस्त झाला. काय भूषण? मस्त एकदम मस्त. बोल. प्रसाद मस्त येतं. अरे आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं की तिथं आम्ही दर्शन नाही भेटलं आपल्याला. कुठं दर्शन झालं महलला. तर बाप्पा आमच्यावर कृपा आहे. म्हणजे बाप्पाची लगेच इथं पोचायच्या अगोदर आमचं लगेच इथं बल्लाळेश्वरला मस्त दर्शन 1 मिनिटात झालं. आणि छान दर्शन झालं. असं नाही की आतमध्ये आहे. आता आम्ही थोडा वेळ बसूया. गणपती बाप्पा मंगल. आता आम्ही थोडा वेळ बसतो इथं थोडा छानपैकी. मग नाश्ता करू. मस्त प्रसाद खाल्ला. लय एकदम ब्लेस वाटतंय. काय वाटतं तुला? कसं काय बोलशील? झाला. असं वाटतंय आम्ही पण सहलीला आलो. असं बघ सगळे सहलीचे पोरांना बघता ना बस हिस्ट्रीमध्ये लाईनीमध्ये सगळे शिस्त. असं वाटतं आम्हाला पण सहलीला आलं काय अजून. हमारा स्कूल तो कैथलिक था भाई. क्रिसमस का प्लम केक मिलता था और कुछ नहीं. सर्विस है. बट हम लोग को ऐसा लग रहा है साला हम लोग भी फील कर रहे हैं कि हम लोग भी जब भी सहलीला आम्ही जेव्हा येतो ना असेच बसायचो काय 2-2च्या लाईनीला बरोबर. बघा किती घेतलं भाई. एवढा प्रसाद बघा किती आहे. एवढं प्रसाद प्रत्येकाच्या जण प्रसाद. इथून वेगळा दाखवतं ना. मग इथूनच जाऊ. कसं आहे आशू डोसा? आता खाल्ला नाही. मसाला सांगितलं. सांबार आमचं वडा उचल मागवलं याने. मी वडा उचल मागवलं. आलंच बघा भाई आलं. तिथं मंदिर आहे मागं आणि आम्ही इथं बसलो आहे नाश्ता करायला. तर आमची वडा उसळ आहे गरमागरम वडा उसळ. चला आपले वडा उसळ आले मस्त गरमागरम. हा एक नंबर. एक लिंबू पिळू आहे मस्त एकदम भारीमध्ये. एक नंबर. ले रे हम लोग का. काय मग कसा आहे नाश्ता? चव कशी आहे? कसं तुम्ही सकाळी सकाळी एवढा स्पायसी खाऊ शकता? हा ते पण प्रवासामध्ये. यांनी मागवले चहा गरमागरम चहा जेवल्यानंतर. भूषणने डेडली कॉम्बिनेशन काहीतरी वेगळा मागवलं बाई. चास आपली ॲज ऑलवेज ब्लॅक कॉफी विदाउट शुगर. दुनियापेक्षा भलतंच काय असतं चालू. विचार करते पिऊ का नको. ट्रस्ट ऑन माय. आय नो हाउ माय बॉडी वर्क. चला चर्च कर. सबका अलग अलग रहता है.
आता आम्ही पोचलोय रायगड रोपवेला. इथं मस्त MS0 कोणतरी कार्यकर्ता आलेत प्रचाराला असं वाटतंय आम्हाला. गर्दी बघ किती आहे. काय बोलशील? लय गर्दी आहे. भरपूर गर्दी आहे. तिथे फॉर्म घ्यायचे. फॉर्म तिथे वाटतं 300 रुपये जाण्याचे. 2 तास झाले. तर 5:30 वाजता 350 रुपये जाणं आणि येणं, 200 रुपये फक्त वन वे. काय मोबाईलचं कंटेंट नंतर बघा. काय रे काय भाई काय करायचं आता आम्हाला कळत नाही आता. एवढं तुला ती अशी काहीतरी येते रोपवे, ती दिसत असेल तुम्हाला छोटीशी. आम्ही आलो तर खरे काहीतरी फॉर्म वगैरे फिल करायचं मग जायचं. असं काहीतरी रोपवे आहे वरती झालं बघा. ती येणारी आहे लालवाली आणि जाणारी आहे ब्ल्यूवाली. तिकिटांचं रेट्स आहे तिथे. ऑलमोस्ट आम्हाला 2 ते 2.5 तासाचं वेटिंग आहे आफ्टर तिकीट काढल्यानंतर. तर लेट्स सी किती टाईम लागतो. टोकन घेतलं डायरेक्ट. हां डायरेक्ट चला. ग्रीन नाही होणार, ढकलायला लागतं. परत टाकतंय तेरा कोय ना ग्रीन. चला हे ढकल. पैसा नाही द्यायला लागते प्रॉपर. हां भूषण काय खतरनाक. यही तो कंटेंट है भाई. अच्छा लगेच चला आता खोला ह्याला. हा एक नंबर. हे काहीतरी कंटेंट आहे भाई. काय भूषण कसं वाटतंय तिकीट काढून? मस्त एकदम. फायनली कन्फर्म झालं. फायनली कन्फर्म काय आम्हाला कॉन्सर्टची तिकीटांचं एवढं एक्साइटमेंट नव्हतं तेवढं आता एवढं तिकीट फायनली आम्हाला भेटलं. अरे एवढं लांब येऊन भरपूर विराट लाईन मध्ये थांबला. आम्ही तर बाहेरचे जाऊन होतो. निर्लज्ज नजर पण नाही देतात माहिती का. लिटरली अशी नजर पण देत नाही. त्याचं पलट्यात लांब 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 हा पण कमी ना. आपण ॲटलिस्ट बाजूला बघा काय आहे, मी काय पाहिजे काही नाही पाहिजे. हे गायब डायरेक्ट गायब. आम्ही आता जेवायला आलोय. आता मस्त चेहरा वगैरे बघून आम्हाला उत्साह आला. चेहरा वगैरे विराटने त्याला लेट केलं त्यामुळे ते लेट पोचलो आम्ही. चेहरा वगैरे मस्त धुतलाय, फ्रेश झालं, भारी वाटतं. आणि आता जेवायला मागवलं थाली मस्त आहे. ॲटलिस्ट 3 थाली 2 ताक आणि 1 पाण्याची बॉटल. बेस्ट थाली आहे. चला बघू कसं आहे. त्याची काहीतरी थाली आले भाई. काय शू मस्त आहे की थाली अशी काहीतरी आले मस्त भारीमध्ये. चला हाँ बोल अभी मेरे को टेस्ट बता कैसे है. भात बघा 130 रुपयामध्ये तुम्हाला असं काहीतरी भेटणार आहे का. भात बघा भात ऐसा उचलू शकतो डायरेक्ट. बॉल असतात ना राईस बॉल. स्पून भेटेल का? चम्मच भेटेल. हां भेटेल ना. आणि चहा आशो आमचा आता झुणका भाकर आम्ही तिघांनी ऑर्डर केला. आता बघू टेस्ट कसं आहे. हा लास्ट टाइम कोकणात झुणका भाकर काढलेले हात का टेस्ट कसं आहे. हां साखर एकदम साखरची साईज बघा. 2 भाकरी आहेत. 2 भाकरी हे भारी. 2 भाकरी मस्त. चला एन्जॉय करतो. भेटू तुम्हाला. मन होता भूषणचा आईस्क्रीम खायचा. आता आम्ही दोघं मस्त सॉफ्टी एकदम भारी दादूच बनवत आहे. एकदम भारीवाला मन लावून डायरेक्ट फुल जास्त दिसतं टाका आईस्क्रीम. चॉकलेट वगैरे. हा 2 फ्लेवर नाहीत का? 2 फ्लेवर नाहीत का? ले रे अरे ले रे. कम नहीं डाला है. ले अरे कम नहीं डाला साल. आईस्क्रीम खाऊया.
काउंटिंग सिस्टम आहे हे बघा 2526 असा काउंटिंग सिस्टम वगैरे आहे आणि आमचा नंबर आहे 2536. भूषण कैसा वाटतं तुझा? मस्त हा घाबरलाय रोपवेमध्ये जायला. नाही ना आशू घाबरला. आशू नर्वस आहे थोडा. नाही नर्वस आहे मित्रांनो. नर्वस कोण नाही आहे तरी आहे. सिटिंग पोझिशन आमची आमचे फायनली भेटलेत. लेट्स गो. काय आशू? लेट्स गो. चला. सह्याद्री म्युझियम आहे. ब्लॉग मध्ये मला वाटलं वेगळं असेल. किती सुंदर आहेत ना रे. भरपूर सुंदर. हे बघा. अरे भाई 16-17 शतकात वापरलेल्या विविध तलवारी बघा. मग काय चला म्युझियम संपलेलं आहे. मस्त म्युझियम. आता चित्रपटगृहात आम्ही चाललोय. काय शो मस्त होता. छान बनवलंय. भूषणी चल भूषणी. चित्रपटगृह आहे. याला चित्रपटगृहामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. रोपणे चालू सुपर. चित्रपटगृहामध्ये चित्र असं दाखवलं. तू एक्सायटेड का? एक्सायटेड हां भूषण एक्सायटेड काय आहे? भूषण एक्सायटेडच का? 25 वर्ष मी 30 वर्षातून 30 वर्षातून सगळे एक पहिल्यांदा जाणार आहेत रायगडावर. 3 जण आहेत. चला 3 झाले आमचे प्रोसेसिंग. तिथं तिकीट पंचिंग एंट्रन्स आहे रायगडाचा. चलो बे 1 नंबर. आशू मजा आ रहा है. फुल एक्साइटेड है भाई. काय भूषण? फुल एक्साइटेड है भाई. येस हाऊस द जोश. गडाचा राजा रायगड. चला छत्रपती शिवाजी महाराज. काय रे? त्या इन्शुरन्स आपला वाढून घेऊया. गपरे चुपरे बोला. हर हर आम्ही सुरुवात होणार आहे इथून आमच्या रोपवाची आणि इथून जय हर जय शिवाजी. हर हर अरे 1 नंबर. काय पावर आहे भाई भूषण. 1 नंबर. चला फायनली आम्ही पण चला सगळं तरी मागून आशू. हर हर वरती चाललंय. हवा शपथ. आले वरती आले. वरती जा. असे चढायचे. याच्याने थोडी चढाय. रोपेने नाही डोंगराला चिकटून चढायचे रे. मॅगी खाणार आहे. हाईट बघा. चढून हे डायरेक्ट वरती होतं ना. 2 तास कापून. तिथे कसं होतं माहिती आहे? पण तिथे कसं तू हळूहळू इन्क्लाइन करत जातो. इकडं पटक्यात जातात ना. माइंड आपला लवकर ऍक्सेप्ट नाही करत. फोन केला ना. काय नाही. डोंगर इकडनं छोटे वाटते. शपथ कधी भारी वाटते ना. डेंजर भरपूर हाईटवर आहे आम्ही आता. भरपूर भाई. हा एलिव्हेशन डेंजर आहे भाई. आशू 90 डिग्री.
डोळे किती घाला. हर हर महादेव. एक नंबर. जय शिवाजी. जय शिवाजी. हर हर महादेव. एक नंबर. पावर बघितली, पावर लय वरती एलिव्हेशन आलो. आलो आलो आलो. बेस्ट एक्सपिरियन्स. बेस्ट एक्सपिरियन्स. आशू कसा वाटला रे? आशू लाईफ टाइम एक्सपिरियन्स. जो तो एलिव्हेशन आला ना, असा असा डायरेक्ट वरती. लाईफ टाइम डायरेक्ट कान पॉप झाले. लाईफ टाइम एक्सपिरियन्स. जरूर या, नक्की या. मग तुम्हाला समजेल की काय आपल्या एक्सपिरियन्स महाराजांनी वॉकिंग करून आणि रोपवेने काय डिफरन्स तुम्हाला समजेल याच्याने रोपवेने. नाही छान पण वाटलं. तुम्ही आहे ना या. राईड एंटर करणार इथं रोपवे. लगेच तुम्हाला 25 रुपये तिकीट असं आहे. काय रे आशू, इथून 25 रुपये तिकीट काढायला. तर 25 रुपये मी तिकीट काढतोय आणि आता एक्सप्लोर करतोय. कसं वाटलं आशू? मस्त वाटलं मस्त वाटलं. फायनली तू आलायस रायगडावर. फायनली तू पण आलायस रायगडावर. येतो जोक दा. चला एक्सप्लोर करूया रायगड. का ढक 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 ढक. भाई साहब, आशू 4 पायऱ्या चढल्या आणि फुगले जाव. अजून रोपवे पासून आम्ही दरवाजा पण काय आम्ही चढलो असतो काय रे अजून. 3-2.5 तास मस्त चढले बाय. भूषणला आम्ही सांगितलं तू जा फिर, मोकळ्या मनाने फिर. काय मोकळ्या मनाने सगळीकडे फिर. आम्ही येतो आरामात आरामात सगळं फिरत. चला चल आशू चल. भूषण सर काहीतरी सांगतात. चला आशू आशू की आशू हालत खराब झाला. आशूला आशूचा सपोर्टर मी यावं. तसं सपोर्टर मी यावं आशूचं सध्या. पूर्ण आशू आणि मी सोबत फिरणार आहे असं पूर्ण रायगड. आमचे सर बघा भूषण सर. भूषण सर काय म्हणतात त्याला, जर आम्हाला एक्सप्लेन करता का? हा मीना दरवाजा आहे. ठीक आहे आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 राण्या होत्या. ठीक आहे. त्या 8 राण्यांमधला 6 राण्यांचा एक एक महल आहे. महल आहे. बरोबर बरोबर. सो आपण आता तो एक्सप्लोर करू. चला. आणि ह्याला काय म्हणतात सर? याला मीच बघतोय आता काय म्हणतात. तरच विसरून गेले काय म्हणतात. network नाही. पण सुंदर सांगितलं मित्रा. चला ठेवायची अशी. चला 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 चला. भारी आहे. हा राणीचा विश्राम स्थळ होता. हा बघ आईला कसं आहे बघ तो. हा कसं आहे बघ तो. यो बेड आहे म्हणजे एक प्रकारे. आशू विश्राम स्थळ बघ केवढा मोठा. एवढा मोठा बेड भाई. मस्ती नाही पण एवढा मोठा. ए भाई तू काय चाललास? सर काय 40 फूट खोल खड्डे आहेत. हा. त्याच्यामध्ये ते धान्य पुरून ठेवायचं. तर आणि जेव्हा जेव्हा असं भूषण सर म्हणतायत की हे धान्याचे कोठार आहेत. एकदम 21 फूटपर्यंत खाली हे जाऊ शकतं. आणि जेव्हा धान्याचा तुटवडा पडायचा तेव्हा त्याच्यातून धान्य पुरवलं जायचं. तेव्हा दिसतंय केवढा मोठा भाकरा. हो लय मोठा आहे. काय सुंदर बनवलं ना. एक नंबर. किती सुंदर बनवलेलं. राजवाडा आहे. राजवाडा. तो गाईड बघा ती भारी. राजवाडा बघा. राजवाडा. किती मस्त आहे. राजदार आणि सिंहासन चौथा राजवाडा केवढा मोठा आहे. शिव एकटा चाललाय सिनेमॅटिक. मी त्याचं काढतोय. बिचारा बोलत असेल कायला आलं वरती. अशी इथं बघ. भूषण आमचा गाईड सगळं वाचून सांगतो आम्हाला. प्रयत्न करतोय सर्व समजवायचं. आम्ही पण मजा घेतोय त्याची. ते सर्व सांगतो त्या गोष्टींची. काय भूषण हे काय? हा गंगासागर बोलतात त्याला. गंगासागर आणि बघा. ते 2 गंगासागर आहेत. आणि ह्याला बघा कडे डोळा दिसतंय. हा ह्याच्या हा 7 मजली तो 7 मजली होता. अच्छा. सत्य म्हणून 7 मजली होते. चौथीच्या पुस्तकामध्ये तुम्ही हे आता किती? हे 1 2 तीन मजली आहे. तो 2 मजली. अजून वरती 7 मजली. याच्यावरती अजून वरती मजली 7 मजली होती. तो 7 मजली आणि हा 7 मजली. त्याचा काय काम? रायगडाची शोभा वाढवायची. याला आतून करंजीचे दिवे, मखमली पैठणी कापडाने, काव दिव्यांच्या दिवाने, स्मशानीच्या उजेडाने हा आतून सजवला जायचा. आणि ह्याची जी पृथ्वी पडेल की नाही ती वरच्या बांधणी किल्ल्यावर पडली जायची.
म्हणजे येणाऱ्या सरदाराला तुम्ही आज रोटियाला म्हणून पाठीमागून आला. जर आज जर किल्ला पूर्ण जर पॅकवर असता ना तर तुम्ही कुठे आला असता. म्हणजे येणाऱ्या सरदाराला हा किल्ला सायंकाळी किंवा सकाळी कसा दिसला पाहिजे एकदम भगवा बघायला भेटला पाहिजे. कारण की आपण आज एखादं मंदिर सुरू लाईटिंग नाही. तो आहे टकमक टोक तिकडून ज्याला पण शिक्षा व्हायची तर तिकडून फेकून द्यायचं, डायरेक्ट खाली. फेकून द्यायचं. महाराजांनी कोणाला फेकलं नाही आणि संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं नाही. तर भाई समजून जा काय व्हायचं. डायरेक्ट गेम डायरेक्ट वर्षी खाली फेकून टकमक टोक मधून. आणि हे बघा किती वेळ काय बोलले काय बोलशाल. हा काढू ना. ह्याची चप्पल हर हर महादेव. कधी चप्पल गुन्हा असतो कोणत्याही असू द्या बारीक मोठा सर्वात मोठा वर्षाचा एकच असतो. आला तर या कधी दरवर्षी 6 जूनला इथे राज्याभिषेक असतो. 2-2.5 लाखाच्या बाहेर लोक असतात. 2 दिवस 5 जून 6 जून खाणं पिणं राहणं रायगडावरती फ्री असतं. एवढी लोक आपली पायऱ्याने येतात पायी जातात पण इथे राज्याभिषेक असतो. मग 350 वर्षापूर्वी पहाटे 5 वाजता याच जागेवरती आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा चालू होता. पण त्या राज्याभिषेकाची फक्त शोभा वाढवण्यासाठी याच्या समोर दोन्ही साईडला रायगडावरती चालत आला. याच्या समोर येतो 2 सजलेले हत्ती पाहतोय. इंग्रज म्हटलं होता मी 2 पायाचा माणूस. मी गडावरती पायी आलो येताना 4 तास लागले थकून गेलोय. आपल्या राजाने 4 पायाचे बलाढ्य हत्ती रायगडावरती कसे आणले. आपले राजे चालाक होते ग्रेट होते. हत्तींची मुले लहान होती पालखीमध्ये बसून इथे आणले. हत्तींचं पालनपोषण गडावरती केलंय. कारण एका हत्तीची वाढ 3 ते 4 वर्षामध्ये होते. रायगड बांधायला 14 वर्ष लागली. क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. हे टाका लोकांना दरबारामध्ये पाणी पिण्याचा मार्ग येते होता. पाणकरी लोक कावड्याने पाणी भरून ठेवायचे. हे बांधकाम आताच आहे 2007 मध्ये. जय. येत्या महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 ला आपल्या राजे छत्रपती झाले सुरुवात झाली. राजांचा राज्याभिषेकाची पोस्टर शाळेच्या भिंतीवरती तरी पाहिला असेल असं मला कल्पना नाही. पोस्टरमध्ये आपल्या महाराजांनी एकमेव राजघराण्याने इंग्रजांना मानाचा उत्तर करायला लावला. ते छत्रपती आपले झाले. कोणताही सरदाराने इंग्रजांना उठवलं नाहीये. पण आपल्या देवताला या दरबारामध्ये हे 2 इंग्रज महाराजांना इथे मुद्रा करताना बघायला भेटले. एका इंग्रजांना नाव होतं इंडिया ऑक्साईड. हा राजाच्या पायथ्यापासून कोणाच्या पायथ्याच्या पायथ्यावर आला. गडावरती आला तर तो खूप गमछा झाला. त्याला 6 तास लागले करायला. या नगरमध्ये समोर आला आणि 4 पायच्या हाती बघायला भेटले. 4 पायचे राजांचा अभिमान या दरबारामध्ये होतोय. 6,000 प्रजा उठून गेले. आनंदाच्या शाळेमध्ये राजाला पाहताची प्रत्येक मुलाने आपल्या डोक्यातील प्रजा सिंहासनाकडे मानाचा इंग्रज म्हणजे मी सुद्धा माझी वाईट केला. राजांची एक नजर 32 कोणाच्या सिंहासनावरती, एक नजर राजांच्या आनंदामध्ये होती. राजा आनंदाच्या क्षणामध्ये पावलाची पुढे जाता येतो. एक नजर राजांच्या दरबारामध्ये पुढे तेव्हा दरबारामध्ये काही बसलेल्या विद्वान स्त्रिया पाहिल्यात राजांचं अंतर्गत निर्माण होतं. राजांचं अंतर्गत होण्याचं कारण तरी काय होतं. आज तर आनंदाचा सोहळा आहे. या आनंदाच्या सोहळ्यामध्ये राजांचा हात उभारण्याचं कारण एवढंच होतं ज्या जीवाभावाच्या मावळ्यांवरती हिंदवी स्वराज्य उभा केला. आधी लगीन पडवण्याचं आधी लगीन त्या पडवण्याचं अरे म्हणून तर वाचला शिवा. याच दरबारामध्ये आमचे सर्व क्षत्रिय शिवाधीश्वर महाराज जिजाऊचा सुपुत्र श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज जय. 6,000 म्हणजे 6,000 तुम्ही कसं 7व्या राष्ट्राने
आता आपल्या वरची बाजू ही केव्हाही वाजवतात कोल्हापूरची किंवा समाज लांबून पाहिलं तर आपल्याला मुंबईचा माप येतो. मला एक क्वेश्चन पडलाय रे भूषण, म्हणजे या बाजारपेठेची हाईट एवढी का असावी? कारण तेव्हाचे सगळे आपले जे राजांचे शिपाई होते ते रुबाबदार होते. ते शिपाई मावळे ते रुबाबदार होते. ते घोड्यावर या बाजारपेठ हे करायचे, खरेदी करायचे जेणेकरून घोड्यावरून कोणाला उतरावं नको लागायला, आणि इथूनच सर्वांची त्या प्रकारेच याच्या रचना. बाजारपेठाची रचना केलेली आहे. पूर्ण असे एकदम हाईट बघा किती उंच आहे. तर मी 6 फूट आहे, तर जनरली 6 फुटाच्या हिशोबाने इथं बघा माझी हाईट इथे आहे, तर इथे दिसते एवढी हाईट आहे बाजारपेठाची. अरे वे हे बघ ना, पर्वत रांगा बघा ना, हे बघा असं वाटलं ते कोरलं ते बघ किती भारी आहे. सुपर, काय दृश्य आहे यार, एकदम सुंदर आहे बघ ना. निशब्द आहे मी, एवढा भारी आपल्या महाराजांचे गड बघून म्हणजे तुमचं मन भरून येईल, तुम्ही काहीच बोलू शकणार नाही तेव्हा. वेगळंच फील होतं. अरे अरे महादेव. थंड थंड कोकम सरबत बनवतात आम्हाला आता बघा. असं नाही बनवलेलं नाही, डायरेक्ट कोकम काढलेलं ओरिजिनल आहे बाई. त्याच्यात कोकम आहेत आणि कोकमचा रस काढून सुपर. याला बोलतात कोकम सरबत. ओजी काय भूषण काय घेतलंय? जे जे अरे तू टेस्ट कर रे. काय घे चाल भूषणला मस्त. कसं आहे कसं आहे रॉ ना. आम्ही पण पिऊया. मला बोलतात ओजी आहे ना तुझा वाय. अरे यो यो कोण आईला? तुझा पेस पकडायला आम्ही आशूला शोधतो काय मागे. ह्यो आमच्या अगोदर येऊन बसला. आमच्यापेक्षा तेच ना, काय नकली बॉडी आहे. नकली बॉडी शेअर राईस चॉपर राईस. हा जगदीश्वर मंदिर संस्कृत भाषेत 8 ओळींचा शिलालेख बसवलेला असून त्यात जगदीश्वर शपथ. जगदीश्वर मंदिर बोलतो. हे तुम्ही मंदिर बघू शकता. हे आहे जगदीश्वराचं मंदिर. सो ह्या मंदिराचं तुम्ही आकार बघू शकता. थांब पुढं पुढं काय झालं. आपले जे महाराज महाराष्ट्रातील मंदिर असतात तसा आकार नाही आहे. हा आकार आहे मस्जिदचा. मस्जिदचा आकार आहे. सो हा असा आकार बनवण्याचा कारण एकच आहे की तेव्हाच्या काळी मुघलांनी मंदिरावर हल्ला करू नये म्हणून या मंदिराचा आकार छत्रपती महाराजांनी असा ठेवला जेणेकरून खालून कोणीही बघितलं तरी वाटलं पाहिजे मस्जिद आहे. त्याच्या अनुषंगाने ते याच्यावर हल्ला करणार. तर आता याच्या आतमध्ये आहे आपले महादेवाची शिवलिंग आहे आतमध्ये. आपण जाऊन आता आतमध्ये दर्शन घेऊया. गुड इन्फॉर्मेशन. एकदम रिसर्च याला बोलतात, रिसर्च. समजलं. छानपैकी एक्सप्लेन केलं. आता आतमध्ये दर्शन घेऊया. चला. भाई साहब हर हर महादेव महादेव. सिद्धेश्वरासाठी
माझा छत्रपती शिवाजी दिनांक 3 एप्रिल 1980 रोजी ते अवसानी झाले. जगदीश्वर मंदिराच्या पूर्व चौथा त्यांच्यावर संस्कार केले गेले. त्यांच्या वंदनीय स्मृती अष्टकोनी आणि उभारण्यात आली. बोल. आपण पाहिलं ना ते नाव आहे. तुम्ही बघू शकता जगदीश्वर मंदिराचा जो समोरचा हे आहे त्याच्यावर तुम्ही ही पायरी बघू शकता. निघाले. त्याच्यावर लिहिलेलं आहे सेवेचे तत्पर हिरोजी इंदोळकर. आपल्या महाराजांच्या रायगडांची स्थापना रायगड किल्ला हिरोजी इंदोळकरांनी हे केलं बांधलं. बरोबर. तर तेव्हा महाराजांना सांगितलं खाली जाईल ते पाणी आणि वरती येईल ते फक्त हवा. सो तेव्हा राजे हिरोजी इंदोळकरांना बोलले की या तुमच्या कार्यासाठी आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो, तुम्ही काही पण मागू. हिरोजी इंदोळकर बोलले की राजा मला काहीच नको, तुम्ही फक्त एक माझ्या नावाची पायरी रायगडावर या जगदीश्वर मंदिराच्या पायथ्याशी लावून द्या, जेणेकरून जेव्हा पण तुम्ही या मंदिराला दर्शनासाठी दररोज सकाळी याल तेव्हा तुमच्या चरणाची धूळ आम्हाला माझ्या नावाला लागेल. तेच माझ्यासाठी खूप मोठे खूप पुण्य असेल असं हिरोजी इंदोळकर बोलले. आणि मग तेव्हा ती पायरी हिरोजी इंदोळकरांच्या नावाने बसवली गेली. इसको बोलते भाई रिसर्च प्रॉपर है एकदम भूषण ने एकदम बोल सकते हो तुम लोग की भूषण आमचा पहिल्यांदा आला इथे रायगडावर. नाही, याला बोलतात प्रॉपर रिसर्च आणि इन्फॉर्मेशन शेअर करणं टुवर्ड्स यू. तर ऐकलं असेल, तुम्हाला आवडलं असेल हे कॉन्टेंट तर लाईक करा मित्रांनो. आणि भूषणला पण हा बाय द वे सिंगल आहे, कमेंट करू शकता याच्यामध्ये. चला, रायगड किल्ला हे फक्त किल्ल्याची बद्दलची माहिती आहे. आता हे आपण जाऊया कुठलं काय आता हा भूषण शिरकाई मंदिर आहे. चला तिथे पण आपले राजे दर्शनासाठी यायचे. चला आपण आता दर्शन घेऊया तिथे शिरकाई मंदिराचं. चला, मंदिर बघा, सुंदर असं मंदिर शिरकाई देवीचं. हे बघा, शिरकाई देवी ते मंदिर सुंदर आहे, मस्त. ओके दर्शना करण्यासारखी गोष्ट आहे बघा. इथून आपले छत्रपती शिवाजी महाराज चालून जायचे दरबारात आणि 6,000 लोक आपल्या दरबारात बसलेली मानाचा मुजरा करायची आपल्या राजाला. ऐकूनच अंगाला काटा येतो बघा ना, ऐकूनच अंगाला काटा येतो. घुसबम्स बघा. पद बघा ना, किती मस्त आहे रे, सुंदर आहे, खरंच सुंदर आहे भाई, खरंच सुंदर आहे. तुम्ही ते एक्सप्लेनच नाही करू शकत. तुम्ही जिथपर्यंत इथे येत नाही ना तिथपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी कळणारच नाही. बऱ्यापैकी काय भूषण आपले स्पॉट्स कव्हर झालेत. किती झालेत? ऑलमोस्ट 80% स्पॉट्स कव्हर झालेत. 80% ॲटलिस्ट बोलतोय मी, ॲटलिस्ट पूर्णपणे नाही पण ॲटलिस्ट 80% स्पॉट्स कव्हर झालेत. आता आम्ही चाललो आहे परतीच्या प्रवासाला पुन्हा रोपवेकडे. आशू तिथं चालत होतं, तर इथून आम्ही एक्झिट मारूया इथून. चला, आता तिथे किती वेटिंग येते माहिती नाही आम्हाला, कारण की मगाशी तर भरपूर वेटिंग होती. चला, आणखी पण वेटिंग लागतात आम्हाला माहिती नाही. बघूया आता तिथे जाऊन कसं काय ते दाखवतो तुम्हाला. ओके, जोरात बोल बोल ना, अरे बोल ना, कॉन्टेंटसाठी बोल. चल, ये देखो ये भी बच्चों पे परेशान है आणि वेटिंग लागली पोरांमुळे. वेटिंग तो पण बिचारा परेशान आहे. तो बोलतो यांचा पोरांना बघितलं की डोकं फिरतो. बोलते सहलीच्या पोरींना वेटिंग मध्ये थांबायला लागतं.
हे बघ याचा चेहरा एवढी गर्दी झाली आता तिकीट. हे रे 2 तिकीटांमधून 1 तिकीट गायब झालंय. एवढी वेटिंग आहे बाई. काय भूषण एवढी नंबर चालू आहे किती भूषण? 2300 नंबर. आणि तुला नंबर किती आले सांग? नंबर किती आलाय? नंबर आहे 2800. म्हणजे ऑलमोस्ट 2300 नंतर समजा 500 लोक, 500 लोकांनंतर आमच्या आधी 500 लोक आहेत. आणि यांची कृपा यांना फोटो काढायचे होते सनसेट. तर 500 लोक ऑलमोस्ट जायचे बाकी आहेत. म्हणजे एक तासाला 200 लोकच जातात काय रे? 1 तासाला 200 जातात. तर लेट सी कसे काय वगैरे. कोण सांभाळेल? 1 तासाला 200 आणि 1, 2, 3 म्हणजे 3 तास ऑलमोस्ट आम्ही इथंच बसलेलो. तिथे ऑलरेडी तिकीट आहे. तर आम्ही चाय कॉफी पितोय. लेट सी. आता आमचा वडापाव, गरमागरम वडापाव. 3 तास वेटिंग आहे. तर काय करणार आहे का अशो? आणि गर्दी बघायची तुम्हाला वडापाव खाल्ल्यानंतर गर्दी बघ. म्हणजे ऑलमोस्ट आमच्या पुढे 500 लोक येतील. तर 500 लोक जिथपर्यंत खाली उतरत नाही तिथपर्यंत आम्ही वरतीच आहे. 2-2.5 तासपर्यंत रोपवेने. लेट सी कसं काय ते. आता खाऊया, नाश्ता वगैरे करूया आणि वेटिंग करूया. आता काय करणार. चला. आशू खातोय मॅगी, गरमागरम मॅगी. कैसा आहे रे? मॅगीसारखी मॅगी आहे. ही बाई 80 रुपयाची मॅगी टोप भरून. 80 रुपये. अच्छा 70 रुपये. ठीक आहे. 1 चम्मच. आलं तो आशू. काय आशू किती खुश झालाय घरी जायला. किती आनंद झाला भाई. किती आनंद झाला. नाही आलं. घेणार थोडी आहे. अरे किती आनंद झाला भाई. फायनली आता खाली असे हात जोडले तेव्हा मागं होतं. असे हात जोडले त्यामुळे चला जायचं आता आम्हाला. घरी जाऊ 12 वाजले तरी घरी जाऊ. घरी नाही जायचं होतं. आता फक्त आम्हाला वर्तुळ ग्रुपमध्ये खाली उतरायचं आहे. आणि अजून 4 तासाचा प्रवास आहे आमचा. चला तरी पण सो फार सो गुड. आम्ही आशूला खाली पाठवलंय. आशूला आम्ही सेपरेट पाठवलं. एक सेपरेट त्याच्यासाठी खना दिला आम्ही. जिथं 6 लोक बसतात तिथे आम्ही एकट्याला असे 2 जणांची जागा गेलाय. आता आम्हाला दोघांना बाजूला पाठवलं. दुसऱ्या साईड इथं होतं, इथं पाठवलं. या साईड ब्ल्यू मध्ये आले. चला चल भूषण मोरे. हर हर महादेव. चला आता ब्ल्यू मधून गेलो. आता रेड मधून गेलो. आता ब्ल्यू मध्ये काय भूषण एलिव्हेशन मधून खाली चाललं तर डायरेक्ट कान पॅक झाला. खाली बघ किती येणार नसेल. हा आधी येणार 5लाच बंद झालं. 5ला बंद होते ना वरती जायचं. सेफली खाली लँड केलेला आहे आम्ही. एकदम भारी वाटला. अरे आहे आशू आहे. अरे आशू आहे. आशू थांबला आमच्यासाठी. आशू थांबला तिथे. रस्त्यात पण थांबलेला. आशू म्हणजे आशू पटेकी नाही. कसं वाटलं आशू? मस्त झालं. आम्ही राजन बरोबर राईड केली. तसं कधी सेम कॅबिन मध्ये बसलो. तरी एकाच गाडीमध्ये आलो ना. हा एकाच गाडी. आम्ही डिफेंडर मध्ये तो जाणार आहे ना. हे पण आता आम्ही अजूनपर्यंत सगळं आता खाली सेफली रीच झालोय. आणि आता इथून आमचं 4 तासाचं ट्रॅव्हल आहे. तर मी ब्लॉग कंटिन्यू नाही करणार शकत इथून पुढे. तर त्याच्यासाठी काय आणलं स्प्रे. इथंच आम्ही ब्लॉग एंड करतोय. कारण की आम्ही आता नॉनस्टॉप घरी जाणार आहे. आम्हाला ऑलमोस्ट पोचता वाजणार आहेत 12-1, 1:30. तर नॉनस्टॉप हे करणार. चला कसं वाटलं एक्सपिरियन्स? आता रोपवेने उतरलास तर अजूनपर्यंत मस्त सेफली एकदम. हां खूप छान झाला. काय सगळे पॉइंट्स पण मस्त झाले कव्हर. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. काय बसू काय रे आशू? ह्याला बिचारायला आम्ही एकट्याला पाठवलेला याच्यामधून. कारण की जास्त परीक्षा दिल्या. अग्निपरीक्षा दिली त्यांनी रोपवेने. तर आतापर्यंत आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि जर असे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील, असे ग्रुपवाले, ट्रिपवाले, बाईकवाले, तर नक्की कॉमेंट करा.
आणि कॉमेंट करा, म्हणजे जेणेकरून आम्ही नेक्स्ट ट्रिप आमची अशीच असेल बाईक राईडची. काय रे? चलो बाय 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 बाय.